सोलापूर शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारीनंतर आता सोलापूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। दूषित पाणी पुरवठा का होतोय याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। पाईपलाईनमध्ये विशेष पद्धतीचे कॅमेरे आता लावले गेलेले आहेत आणि या कॅमेऱ्यांद्वारे दूषित पाणी पुरवठा होण्याच्या कारणांचा पालिकेद्वारे शोध घेतला जातोय। रोबोटच्या माध्यमातून जे तो कॅमेरा आपण पिण्याच्या पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, त्यामध्ये तो कॅमेरा आपण इन्सर्ट करतो आणि इन्सर्ट करून त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ड्रेनेज लाईनमध्ये किंवा वॉटर लाईनमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळं हे ड्रेनेजचं पाणी त्यात मिसळलेलं आहे आणि त्या पाईपलाईनवर असलेली जी कनेक्शन्स आहेत ती कनेक्शन योग्य पद्धतीने घेतलेत का काही विनाप्रमाण कनेक्शन घेतलेत याची माहिती सुद्धा या रोबोट आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि ही मिळाल्यानंतर आपल्याला त्या पाईपलाईनची आवश्यक ती दुरुस्ती आणि ते विनाप्रमाण कनेक्शन हे जे नियम आहे त्या नियमानुसार ती करणं आवश्यक ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।